तुतारीच्या चिन्हावर उदयनराजेंना लढायचे असेल तर त्यांना तुम्ही आमंत्रित करणार का, अशा प्रकारचा प्रश्न आज पत्रकारांनी खासदार सुप्रिया सुळे यांना विचारला। यावेळी त्यांनी आपल्या वेगळ्या शैलीत उत्तर दिले। त्याचबरोबर उदयनराजेंना आतापर्यंत न मिळालेली उमेदवारी, त्यांच्या उमेदवारीची न झालेली घोषणा यावरही सुप्रिया सुळे यांनी परखड भाष्य केले। पाहूयात काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार। जय गणेश डेव्हलपर्स, बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। ते साताऱ्यातून उदयनराजे आपले खासदार होते, अनेक वर्ष सोबत काम केले, पण गेले जवळपास 6 ते 7 भाजपच्या देशभरातील याद्या आल्यात। उदयनराजेंचं नाव अजूनही आलं नाही। काल मोठं शक्ती प्रदर्शन केलं, पण तरीही भाजपकडून त्यांची उमेदवारी अजून घोषित झाली नाही। हे प्रचंड वेदना देणारी गोष्ट आहे, कारण छत्रपतींचा आणि त्या गादीचा मान सन्मान फक्त या राज्यात होत नाही, आमच्या फक्त मनात नाही पण देशामध्ये आहे। कारण का छत्रपतींची ती गादी आहे आणि उदयनराजेंनी आणि आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केले आहे आणि त्याच्यामुळे आमच्या एका सहकार्याचा आणि त्या गादीचा हा अपमान होतोय असं मला वाटतं। कारण का मला प्रचंड वेदना होत आहेत की एवढ्या मोठ्या गादीचे एवढे मोठे राजे ज्यांना आम्ही किती मान सन्मान द्यायचो, म्हणजे आमच्या कुठल्याही मीटिंगमध्ये आले की त्यांची नेहमी जागा आदरणीय पवारसाहेबांच्या शेजारी, म्हणजे जणू काय त्यांना प्रिय, म्हणजे एखादा मुलगा असता इतकं प्रेम आदरणीय पवारसाहेबांनी, एवढा जीव त्यांनी नेहमीच त्यांना दिला, प्रेम दिलं। त्यांनी इन रिटर्न आदरणीय पवारसाहेबांना प्रचंड प्रेम आणि आदर दिला आणि संघटनेने आम्ही दिला। आणि त्याच्यामुळे जेव्हा यांना राजकारणात छत्रपतींचं नाव लागतं तेव्हा मग ते छत्रपतींचं नाव घेणार, पण जेव्हा उदयन महाराजांची वेळ येते तिकिटाची, त्यांचं तर नाव पहिल्या लिस्टमध्ये यायला पाहिजे होतं। त्यामुळे मला वेदना एवढ्याच होतात की त्या गादीचा अपमान करण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पक्ष आणि मराठी माणसाच्या विरोधात आणि महाराष्ट्राच्या विरोधात जे राजकारण आणि सुडाचं राजकारण हे केंद्र सरकार करतं, त्याचा आणखीन एक उदाहरण। तर तुतारीच्या चिन्हावर जर लढायचं असेल तर उदयनराजेंना तुम्ही आमंत्रित करणार का? त्यांना या देशामध्ये दडपशाहीच्या विरोधात ज्याला लढायची इच्छा असेल त्याला अर्थातच तुतारी हे खूप चांगलं मोठं ऑप्शन आहे। तुतारीवाला माणूस हा भ्रष्टाचाराच्या विरोधातली ही नांदी आहे, ही दडपशाहीच्या विरोधातली ही नांदी आहे, ही बेरोजगारीच्या विरोधातली ही नांदी आहे। मुद्दा आहे की तुम्ही असं म्हणताय की उदयनराजन तुमच्या अगदी कौटुंबिक संबंधांसारखे होते किंवा याच्यात कौटुंबिक संबंध तुमचे आहेत, पण ज्यावेळी पॉलिटिकल स्टँड घ्यायचा मुद्दा येतो त्यावेळी ते मग राष्ट्रवादीपासून फारकत कशी काय घेतात? तर माझी वैयक्तिक नाती सगळ्यांचीच चांगली आहेत, कारण का वैयक्तिक नाती जपणं हे संस्कार माझ्या आईनीच माझ्यावर केलेले, माझ्या वडिलांचे, आमच्या कुटुंबाचे, सगळ्याच कुटुंबाची संबंध, त्याच्यामुळे आम्ही एवढी वैचारिक प्रगल्भता आमच्यात आहे ज्याच्यात आम्ही आमचं पॉलिटिकल आणि आमचं वैयक्तिक नाती ह्याच्यात आम्हाला वेगळेपणा, एक अंतर ठेवता येतं आणि ह्यालाच लोकशाही म्हणतात। माढा लोकसभेसंदर्भातला एक प्रश्न